नमस्ते मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आजचा जे भाऊचा धक्का होणार आहे त्यामध्ये कुणाचा कुठून कसा आणि काय कोणत्या प्रकारे बँड वाजणार हे आपल्याला आजच्या भागामध्ये कळणार आहे. पण आताच मी एक प्रोमो बघितला, ते म्हणजे प्रभू आणि रितेश दादांचा प्रोमो. आताच थोड्या वेळाखाली मी बघितला होता. मी म्हणजे आधीच बघितला होता, थोडंसं काही खाजगी कामामुळे बाहेर गेलेलो. पण त्या प्रोमो मध्ये भाऊनी प्रभूची म्हणजेच कालो डॉनची पूर्णपणे बँड वाजवलेली आहे. तर भाऊच्या धक्क्यावर आपल्याला प्रभूचं काय चुकलंय, प्रभू कोणता नियम मोडत होता, रूल्स कोणते ब्रेक करत होता आणि उद्धटपणा कोणता होता, तुझी जीभ सुटली, असं वगैरे खूप काही या त्या प्रोमोमध्ये आपल्याला बघायला भेटलेलं आहे. तर खरंच काय काय आला लाडात नाही तर आता झाडात सुरुवात होणार आहे मित्रांनो. कारण प्रभूला लहान लेकराप्रमाणेच बिग बॉस मध्ये वागवत होते. तर आता रितेश दादांनी डायरेक्ट सांगितले, तुला आता 20 वर्षाप्रमाणेच आम्ही वागवणार. मग तुम्ही लहान लेकरं समजून आणले होते का बिग बॉस मध्ये? हा, अरे तो 20च वर्षाचा आहे. तुम्हाला पहिल्यापासून सांगतोय, तो लहान जरी असला तो त्याला त्याच्या माइंडने गेम खेळू द्या. त्याला सगळेच जण लहान लहान म्हणून ट्रीट करत होते. हे चुकीचं होतंय, हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्याला कोणीही ह्यामध्ये म्हणजे बिग बॉसच्या याच्यामध्ये खेळूच दिला नाही. त्याच्या प्रकारे गेम कोणी खेळूच दिला नाही. त्याला सगळे लहान लेकरासारखंच समजत होते. त्याचाच आता परिणाम झालेला आहे बिग बॉस मध्ये. म्हणजे कुठे काय बोलावं, कुठे काय नाही हे प्रभूला समजत नव्हतं, सुटत होतं. पण आता सागर आणि प्रभूचं जे काही भांडण झालं त्यामध्ये आता दोघांचं पूर्णपणे भांडण मिटलेलं आहे. ते आपण बघितलेलं आहे. पण रितेश दादा फुल गरम झालेले आहेत मित्रांनो. तर आजच्या भागामध्ये कोणाला फुटतो किती घाम, कोण रुमाल घेऊन बसतो आणि कोण रडत बसणार हे आपल्याला आजच्या भागामध्ये दिसणार आहे मित्रांनो. आजचा भाग खूप महत्वाचा आहे आणि हे भाग बघण्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलवर लाईव्ह यावावंच लागेल. आपण त्याच्यावरती रिव्ह्यू करत असतो, कोण कसे काय आजच्या भागामध्ये काय होणार. कदाचित आज कोण आणि तुमचा फेवरेट सदस्य कोण आहे, कोण एक्झिट होणार आणि कोण सेफ होणार हे कमेंट मध्ये मित्रांनो सांगा. बघूया आजच्या भागात. जय महाराष्ट्र.